हे बघा, ग्रामीण भागामधल्या पंचायत राज आणि जिल्हा परिषदामध्ये ओबीसीने एकत्र आलं पाहिजे आणि इथल्या प्रस्थापितांना मातीत गाडलं पाहिजे. कारण मातीत जर तुम्ही नाही गाडलं तर तुम्हाला यांनी पुण्यातनं बेदखल केलं आहे, पिंपरी चिंचवडमधनं बेदखल केलं आहे, मुंबईतनं बेदखल केलं आहे. मूळ ओबीसीनो जागा व्हा आणि ओबीसीचा जो उमेदवार आहे त्याला मतदान करा. आज मी वीरमध्ये आलो आहे, इथं नाथ मस्कोबाला मी दर्शन घेतलं आहे. मी इथं मेंढपाळांच्या देवताला भेटायला आलो आहे, इथल्या पशुपालकांच्या, इथल्या भटक्यांच्या, इथल्या बलुत्या आलुत्याच्या, गावगाड्यातला जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, जो माझ्या नाथ मस्कोबाला येऊन कौल लावतो, त्या नाथ मस्कोबाला कौल लावायला आलो आहे की इथल्या राज्यकर्त्यांना थोडीशी सुबुद्धी दे. इथल्या राजकारणातली मान सन्मानाची पदं, इज्जतीची पदं, कुटुंबाच्या पलीकडं या गावगाड्यातल्या सगळ्या बलुतेदारांना, आलुतेदारांना पण सामावून घ्या. कारखाने तुमच्याच घरात ठेवू नका, आमदारक्या खासदारक्या तुमच्याच घरात ठेवू नका. तर तुम्ही या गावगाड्यातल्या बहुसंख्य लोकांचं प्रतिनिधित्व ज्या ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मिळतंय त्यांना ओबीसीची तिकीटं द्या. हे मी सांगायला, हे साकडं घालायला मी नाथ मस्कोबाला आलो.